आता हे मळकं जरा बाजूलाच ठेवा. त्याआधी माझी हेअरस्टाईल बघा. 50 व्हिडिओ बघून 100 इमेजेस सेव्ह करून त्या सलूनवाल्याचं डोकं खाऊन खाऊन पाहिजे तशी हेअरकट केली, पण एकदा केस धुतले आणि जसे तसे झाले आणि माझे पैसेही पाण्यात गेले. जसं हे मळका हातात घेतला, आरू बोलली, गाईज मडके का पोस्टमॉर्टम होने वाला है, 2 मिनिट का मौन रखो. मोठीच आगाऊ झाली. बरं, तुमच्याकडे भरपूर ज्वेलरी असेल ना, तर असे जे ऑर्गनायझर असतात खरंच खूप कामात येतात बरं का. नसतील तुमच्याकडे तर मागवून घ्या. वर प्रोडक्ट टॅग करते. सर्व वस्तू जागेवर ठेवल्या. त्यानंतर आली गार्डनमध्ये, झाडांना पाणी दिलं आणि आजच्या माझ्या दिवसभराच्या कामांचा शेवटही केला. आज कामं तशी पटपटपट आटोपलीत, कारण आज मला करायची होती माझ्या आवडीची कामं. आरोहीच्या पप्पांच्या भाषेत तुम्ही त्याला रिकामी कामंही म्हणू शकतात. आता केव्हाची तुम्हाला मळकं दाखवतोय. चला, फायनली त्याचं पोस्टमॉर्टम नाही, मस्त होम डेकोर तयार करणार आहे मी. त्यासाठी बघा, पेन्सिलने मस्त त्याला नाकडोळी काढली. त्यानंतर कलरिंग करायला घेतलं, जे माझ्या सर्वात आवडीचं काम आहे. आणि कलरिंगसाठी मी यूज करते आहे इथे ऑइल पेंट. आता स्किन कलर कसा बनवते ग स्नेहा, असा नेहमी तुमचा प्रश्न असतो. बघितलं ना तुम्ही, भरपूर व्हाईट कलर, त्यामध्ये एक थेंब येलो कलर आणि थोडासा लाल कलर मिक्स करायचा आणि मस्त असा स्किन कलर तयार होतो. त्यानंतर पटपटपट पाहिजे तसं जे आहे मणक्याला कलर केलं. आणि ह्या सर्व गोष्टीनं मी इतकी एन्जॉय करते की काय सांगू. अगदी स्वतःलाही विसरून जाते मी त्यामध्ये. म्हणजे ही पेंटिंग क्राफ्टिंग जे आहे ना, माझ्यासाठी अँटी डिप्रेशन किटचं काम करतं असं म्हटलं तरी चालेल. आता नवऱ्याला वाटतात रिकामी कामं, पण माझ्यासाठी ते म्हणजे टॉनिक आहे. हे सर्व करता करता माहित आहे का, माझा वेळ खूप छान जातो, माझं घरही सजतं, माझे पैसेही वाचतात आणि सोबत म्हणतात ना, रिकामं घर सैतानाचं. हो, मला माहित आहे, म्हण चुकली माझी, पण तुमच्यापर्यंत भावना पोहोचल्या ते महत्त्वाचं. बरं, याचा उपयोग मी तर मस्त प्लांटर म्हणून किंवा फ्लॉवर वास म्हणूनही करणार आहे. आणखी काही आयडियाज तुमच्याकडे असतील तर नक्की कमेंट करा. चला, बाय.